चांदोबा महाभारत 54वा भाग. श्वेताचा मृत्यू. सर्वप्रथम युद्धासाठी उतरलेला भीम होता. त्याने भयंकर सिंहनाद करून कौरव सेनेवर चाल केली. त्याला दुर्योधन, दुःशासन, दुर्मुख, दुस्सह आदी अनेक योद्ध्यांनी घेरले. त्या सर्वांचा उपपांडव, अभिमन्यू, नकुल, सहदेव, धृष्टद्युम्न आदींनी सामना केला. तशा प्रकारे आरंभ झालेले युद्ध सर्व क्षेत्रांत पसरले. सर्वप्रथम द्वंद्व युद्ध भीष्म आणि अर्जुन यांच्यात झाले. कोणीही कोणास कमी न पडता युद्ध केले. त्या पाठोपाठ सात्यकीने कृतवर्म्याशी, अभिमन्यूने कौसलराज बृहद्लाशी, भीमाने दुर्योधनाशी, दुःशासनाने नकुलाशी, दुर्मुखाने सहदेवाशी, धर्मराजाने शल्याशी, धृष्टद्युम्नाने द्रोणांशी, धृष्टकेतूने बाहलिकाशी, घटोत्कचाने अलंबुशाशी, शिखंडीने अश्वत्थाम्याशी, विराटाने भगदत्ताशी आणि द्रुपदाने सैंधवाशी द्वंद्व युद्धे केली. कोणीही पराभूत झाले नाही. संकुल युद्धही मोठ्या प्रमाणावर झाले. संपूर्ण युद्धात भीष्मांनी वीरविहार करून सर्वांपेक्षा अधिक पराक्रम गाजविला. भर दुपार होत आली असता ते पांडव सेनेत शिरले. त्यांच्या सोबत रक्षक म्हणून दुर्मुख, कृतवर्मा, कृप, शल्य आणि विविंशती होते. भीष्म आपल्या सेनेचा नाश करत येत असल्याचे पाहून अभिमन्यू क्रुद्ध झाला. भीष्मांशी भिडला. भीष्मांचा ध्वज खाली पाडला. भीष्मांच्या सोबत असलेल्या सर्व योद्ध्यांशी भयंकर युद्ध केले आणि अपर अर्जुनच वाटला. लवकरच अभिमन्यूच्या सहाय्याला भीम, विराट, त्याचे पुत्र सात्यकी, धृष्टद्युम्न आदी 10 योद्धे आले. उत्तर एका हत्तीवर स्वार होऊन शल्याच्या अंगावर आला. दोघांमध्ये झालेल्या युद्धात उत्तर घायाळ होऊन कोसळला. ते पाहून उत्तराचा मोठा भाऊ असलेला श्वेत एकाच वेळी 7 कौरव योद्ध्यांचा सामना करून भयंकर युद्ध करू लागला. त्या युद्धात शल्य केसाच्या अंतराने मृत्यूपासून वाचला. परंतु श्वेताला भीष्मांपासून वाचविण्यासाठी पांडव योद्ध्यांनी महान प्रयत्न केले. याचा परिणाम म्हणून दोन्ही पक्षांच्या योद्ध्यांमध्ये तीव्र संकुल युद्ध झाले. उरलेल्या कौरव योद्ध्यांना पळवून लावून श्वेताने भीष्मांच्या समोर उभे राहून महान युद्ध केले. श्वेत त्यावेळी आडवा आला नसता तर भीष्मांनी पांडव सेनेचा विपुल विध्वंस केला असता. त्याने भीष्मांशी युद्ध केले इतकेच नव्हे तर भीष्मांना मागे फिरण्यासही भाग पाडले. पांडवांनी हर्षध्वनी केले. भीष्म मागे हटताच श्वेत धृतराष्ट्राचे पुत्र असलेल्या ठिकाणी आला. तो कौरव सेनेचा विध्वंस करत असल्याचे पाहून भीष्मांनी पुन्हा त्याचा सामना केला. भीष्मांच्या सहाय्याला 8 कौरव योद्धे आले आणि त्यांनी श्वेतावर बाणवर्षाव केला. श्वेताने त्या सर्वांचा प्रतिकार करत संघर्ष केला आणि भीष्मांना हातपायही हलवू दिले नाहीत. पाहणाऱ्यांना असे वाटले की भीष्म पराभूत होतील. त्या दोघांच्यात झालेल्या युद्धात श्वेताचा रथ छिन्नभिन्न झाला. भीष्मांचा वध करण्यासाठी तो गदा घेऊन भीष्मांच्या रथाच्या दिशेने आला. त्याने भिरकावलेली गदा लागून भीष्मांचा रथ चूर्ण झाला. परंतु तसे होईल हे जाणून भीष्म आधीच रथाखाली उतरून दुसऱ्या रथावर स्वार होऊन श्वेताच्या अंगावर आले. श्वेत रथ गमावून भूमीवर उभा असल्याचे पाहून सात्यकी, भीम, अभिमन्यू आदी अनेक योद्धे त्याच्या सहाय्याला आले. परंतु भीष्मांनी त्या सर्वांना दूरवरच रोखून धरले. त्यानंतर भीष्मांनी चालविलेल्या एकाच बाणाने श्वेताचे प्राणहरण केले. महारथी आणि पांडव सेनापतींपैकी एक असलेल्या श्वेताच्या मृत्यूने पांडवांना अपार दुःख आणि कौरवांना असीमित आनंद प्रदान केला. श्वेताचा मृत्यू होताच त्याचा धाकटा भाऊ शंख क्रोधाने जळून उठला आणि कृतवर्म्याच्या आश्रयाने असलेल्या शल्यावर युद्धासाठी आला. 7 कौरव योद्धे शल्याच्या सहाय्याला आले. शंखावर भीष्म मृत्यूदेवतेसारखे येऊन कोसळले. अर्जुन शंखाच्या सहाय्याला आला. शल्याने शंखाचा रथ मोडल्यावर शंख अर्जुनाच्या रथावर चढला. भीष्मांनी अर्जुनाला सोडून द्रुपदावर आक्रमण केले आणि द्रुपदाच्या सेनेला वणव्याप्रमाणे आपल्या बाणांनी नष्ट करू लागले. त्यावेळी भीष्मांना पाहून पांडव वीर कापू लागले. त्यांना रोखणे यांच्यासाठी शक्य झाले नाही. इतक्यात सूर्यास्त झाला. दोन्ही पक्षांचे लोक युद्ध थांबवून आपापल्या शिबिरांमध्ये निघून गेले. भीष्मांनी केलेल्या दारुण युद्धाने दुर्योधन परमानंदित झाला. परंतु धर्मराज पहिल्या दिवशी आपल्याला झालेल्या हानीबद्दल शोक करत कृष्णाकडे गेले आणि म्हणाले, भीष्मांनी किती भयंकर युद्ध केले. आपल्या सेनेला सुके गवत जाळल्याप्रमाणे उद्ध्वस्त केले ना. भीष्मांना जिंकणे कोणाच्या आटोक्यात आहे. त्यांचा सामना करणे माझाच मूर्खपणा आहे. कृष्णा, मी अरण्यात जाऊन शांततेने जगेन. मी या सर्व राजांना मृत्यूपासून वाचविणारा ठरेन. राज्याच्या लालसेने मला या दुर्दशेत आणले आहे. माझे सर्व भाऊ घायाळ झाले आहेत. जोवर जिवंत राहीन तोवर तपस्या करत राहीन. माझे कर्तव्य काय आहे मला तत्काळ सांग. युद्धात अर्जुन तटस्थ राहत आहे. केवळ भीमच धाडसाने युद्ध करत आहे. भीष्मांच्या हातून आम्हा सर्वांचा मृत्यू लिहिला गेलेला आहे असे त्यांनी शोकात सुधबूद हरवून म्हटले. कृष्णाने धर्मराजांना सांत्वना देत म्हटले, तू अशा प्रकारे चिंता करणे उचित नाही. तुझे भाऊ त्रिलोकशूर आहेत. सात्यकी, विराट, द्रुपद आणि धृष्टद्युम्न यांसारखे अनेक महारथी तुझ्या सहाय्याला आहेत. तुला दुःख कशासाठी. शिखंडी भीष्मांचा वध करण्यासाठीच जन्मला आहे ना. तेव्हा धर्मराजाने धृष्टद्युम्नाला म्हटले, कृष्णाने आम्हाला तुला सेनापती बनविण्याचा आदेश दिला आहे.
त्यामुळे तू कौरव सेनांचा संहार केला पाहिजेस. तुझ्या पाठीशी आम्ही सर्व असू. त्यावर धृष्टद्युम्न म्हणाला, राजा, मी द्रोणांचा वध करण्यासाठी जन्मलो आहे. भीष्म, द्रोण, कृप, शल्य आणि उरलेल्या सर्व योद्ध्यांचा मी सामना करेन. क्रौवच व्यूह शत्रूंचा विनाश करतो. देवासुर युद्धाच्या वेळी बृहस्पतीने इंद्राला तो व्यूह सांगितला होता. तो सर्वांना ज्ञात नाही. उद्या आपल्या सेनेला क्रौवच व्यूहात उभे कर, धर्मराज म्हणाला. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. दुसऱ्या दिवसाच्या युद्धासाठी पांडव सेना क्रौवच व्यूहात रचली गेली. त्या व्यूहाच्या पुढे अर्जुन उभा राहिला. या व्यूहाच्या मस्तकावर द्रुपद आपल्या सेनांसह उभा राहिला. धर्मराज शेपटीवर आणि भीम तसेच धृष्टद्युम्न पंखांच्या जागी होते. सूर्योदय होण्यापूर्वीच व्यूह तयार होऊन युद्धासाठी सज्ज झाला. पांडव सेना क्रौवच व्यूहात असल्याचे पाहून भीष्म, द्रोण आणि दुर्योधन आदींनी मिळून आपल्या सेनेसाठी प्रतिव्यूह आखला. त्यात विविध योद्धे वेगवेगळ्या ठिकाणी होते. दोन्ही सेना विवाहास जाण्यासारख्या महान उत्साहाने शंख आणि भेरी वाजवून युद्धात भिडल्या. युद्ध आरंभ होताच भीष्मांनी अभिमन्यू, भीम, अर्जुन, विराट, धृष्टद्युम्न आदी पांडव पक्षाच्या योद्ध्यांवर बाणवर्षाव केला. पांडव व्यूह विस्कळीत होऊ लागला. अर्जुनाने क्रुद्ध होऊन आपला रथ भीष्मांच्या दिशेने नेण्यास कृष्णाला सांगितले. त्याने भीष्मांचा वध करण्याचा निश्चय केला. कपिध्वज आणि अनेक पताका असलेला अर्जुनाचा रथ भीष्मांच्या दिशेने जात असता वाटेत अनंत कौरव सेनेचा अर्जुनाने संहार केला. ते पाहून भीष्म अर्जुनाच्या समोर आले. त्यांच्या सोबत रक्षक म्हणून सैंधव आदी अनेक वीर आले. अर्जुनावर भीष्मांसोबत द्रोण, कृप, दुर्योधन, शल्य, अश्वत्थामा आणि विकर्णानेही बाण चालविले. बाणांचे घाव सोसूनही विचलित न होता अर्जुनाने उलट सर्वांना आपल्या बाणांनी पीडित केले. अर्जुनाच्या सहाय्यासाठी सात्यकी, विराट, धृष्टद्युम्न, उपपांडव आणि अभिमन्यू युद्धात आले. द्रोणांना अर्जुनापासून दूर हटविण्यासाठी द्रुपद त्यांच्या अंगावर गेला. तेव्हा दुर्योधनाने भीष्मांकडे जाऊन म्हटले, पितामह, अर्जुन आपल्या सेनांचा विध्वंस करत आहे. तुमच्यामुळे कर्णाने शस्त्र न उचलण्याची शपथ घेतली आहे ना. तो असता तर उत्तम झाले असते, परंतु तो नाही. त्यामुळे या अर्जुनाचा वध करण्याचा मार्ग तुम्हीच पहा. दुर्योधनाने असे म्हणताच भीष्मांनी घृणा करत म्हटले, छी छी, क्षत्रिय धर्म, आणि अर्जुनाच्या रथाजवळ गेले. त्वरित भीष्मांच्या सहाय्याला कौरववीर आणि अर्जुनाच्या सहाय्याला पांडववीर एकत्र झाले. भीष्म आणि अर्जुन यांच्यात युद्ध आरंभ झाले. दोघेही उत्तम युद्धोत्साहात होते. एकाच्या बाणांपासून दुसऱ्याने स्वतःला वाचवत दोघांनीही समानतेने युद्ध केले. या युद्धात दोघांचेही रथ, अश्व आणि सारथी घायाळ झाले. कृष्णाला 3 बाण लागले आणि रक्त वाहू लागले. भीष्मांच्या या कृतीवर क्रुद्ध होऊन अर्जुनाने भीष्मांच्या सारथ्यालाही 3 बाणांनी मारले. त्या युद्धात ना भीष्मांनी अर्जुनाला ना अर्जुनाने भीष्मांना पराभूत केले. यावेळी इतर द्वंद्व युद्धे चालत राहिली. द्रोण आणि धृष्टद्युम्न यांच्यात घोर युद्ध झाले. धृष्टद्युम्नाचा पराक्रम पाहून पांडववीरांनी उत्साहाने सिंहनाद केले. परंतु शेवटी धृष्टद्युम्न आपले धनुष्य आणि रथ गमावून कवचाला भोके होऊन द्रोणांच्या बाणांचा मार सोसण्याच्या स्थितीत आला. तेव्हा भीमाने सिंहनाद करत येऊन त्याला वाचविले आणि द्रोणांशी युद्ध आरंभ केले. दुर्योधनाने भीमावर कालिंग आणि त्याच्या सेनेला पाठविले. द्रोण भीमाला सोडून विराट आणि द्रुपदाशी युद्ध करण्यास गेले. धृष्टद्युम्न धर्मराजांकडे दुसऱ्या रथातून गेला. भीमाने स्वतःवर आलेल्या कालिंग सेनेशी संघर्ष करून कालिंगाचे पुत्र शक्रदेव आणि भानुमंत यांना तसेच श्रुतायुष नामक कालिंगाला मारून कालिंग सेनेच्या मध्यभागी शिरून भयंकरपणे मारू लागला. ते पाहून धृष्टद्युम्नाला उत्साह प्राप्त झाला. त्याने सिंहनाद केला आणि भीमाच्या सहाय्याला आला. त्यावेळी भीम यमराजांसारखा दिसत होता, परंतु मनुष्यासारखा नाही. सेनामध्ये कोलाहल ऐकून भीष्म वेगाने तेथे आले. त्यांच्यावर सात्यकी, भीम आणि धृष्टद्युम्न तुटून पडले. भीष्मांनी तिघांशीही तीव्र युद्ध केले. भीमाच्या रथाचे अश्व मारले गेले. भीमाला धृष्टद्युम्नाला आपल्या रथावर बसवून दूर न्यावे लागले. भीमाला प्रसन्नता वाटावी या हेतूने सात्यकीने भीष्मांच्या सारथ्याला आपल्या बाणांनी मारून टाकले. अश्व भीष्मांच्या रथाला कुठेतरी खेचून घेऊन गेले. त्यानंतर सात्यकीने भीमाजवळ येऊन त्याच्या खांद्यावर थोपटत म्हटले, आहा भीमसेना, काय तुझा प्रताप आहे. कालिंग आणि त्याच्या पुत्रांना तू एकट्यानेच मारलेस ना, असे म्हणत मिठी मारून प्रोत्साहित केले. चांदोबा महाभारत 54वा भाग संपन्न. सद्य स्वस्ती.